त्र्यंबक नगर परिषदेत संत श्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज यात्रा 2026 नियोजन बैठक संपन्न। नमस्कार। त्र्यंबकेश्वरची पावनभूमी पुन्हा एकदा ज्ञानोबा निवृत्तीच्या जयघोषाने दुमदुमणार आहे। 2026च्या संत निवृत्तीनाथ महाराज यात्रेच्या नियोजनासाठी प्रशासकीय हालचालींना वेग आला असून नुकतीच एक महत्त्वाची बैठक पार पडली आहे। काय झाले या बैठकीत आणि भाविकांसाठी काय सुविधा असतील जाणून घेऊयात। यात्रेच्या पार्श्वभूमीवर आज त्र्यंबक नगर परिषद कार्यालयात नगराध्यक्षा त्रिवेणी तुंगार यांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष आढावा बैठक संपन्न झाली। या बैठकीत यात्रेचे नियोजन आणि वारकऱ्यांच्या सोयीसुविधांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली। या बैठकीला प्रशासनातील सर्व महत्त्वाचे विभाग उपस्थित होते, ज्यामध्ये तहसील कार्यालय आणि पोलीस प्रशासन, सुरक्षेसाठी उपजिल्हा रुग्णालय, आरोग्य सुविधांसाठी संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ समाधी मंदिर संस्थांचे प्रतिनिधी, वीज वितरण विभाग आणि राज्य परिवहन महामंडळ तसेच नगरसेवक, नगरसेविका आणि नगर परिषदेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते। यंदाची यात्रा 13 जानेवारी ते 15 जानेवारी 2026 या काळात भरणार आहे। नगराध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली यंदाही निर्मल वारी उपक्रम अत्यंत प्रभावीपणे राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। साधारणपणे 3 ते 4 लाख भाविक आणि 750 दिंड्या येण्याचा अंदाज असल्याने नगर परिषदेने 1.5 कोटी रुपयांचे बजेट मंजूर केले आहे। बैठकीत ठरल्यानुसार भाविकांसाठी खालील चोख व्यवस्था केली जाणार आहे। 1600हून अधिक तात्पुरती शौचालये आणि निरंतर स्वच्छता मोहीम, 24 तास पाणी पुरवठा आणि संपूर्ण शहरात विशेष रोषणाई व हायमास्ट दिवे, एसटी महामंडळाकडून 165 जादा बसेसची व्यवस्था, पोलीस प्रशासन आणि सीसीटीव्हीच्या माध्यमातून यात्रेवर करडी नजर ठेवली जाईल। नगराध्यक्षा त्रिवेणी तुंगार यांनी सर्व विभागांना समन्वय राखून काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत, जेणेकरून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या वारकऱ्यांची कोणतीही गैरसोय होणार नाही। तुम्हीही या यात्रेचे नियोजन करत असाल तर हा व्हिडिओ शेअर करून इतर भाविकांना माहिती द्या। त्र्यंबकेश्वर यात्रेच्या प्रत्येक अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा।